मित्रांनो, आज मोबाईल एक्सपर्टमध्ये 3 हँडसेट आलेत आता आपल्याकडं. एक आहे सॅमसंग A14, दुसरा आहे मोटोरोलाचा G34 5G मॉडेल आणि हा एक आहे आपल्याकडे OnePlus 11R. तिन्हीमध्ये प्रॉब्लेम सेम आहे. ठीक आहे. तिन्हीमध्ये आपल्याला सीपीयूचंच काम करायचं आहे. आयडेंटिफिकेशन आम्ही ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. खूप सिंपल आयडेंटिफिकेशन आहे याच्यामध्ये. तिन्ही फोन नावावर रिस्टार्ट होत आहेत. ठीक आहे. काम चालू असताना फोन बंद झालेत आणि तिन्ही फोन हे नावावर रिस्टार्ट होत आहेत. ठीक आहे. सो सगळ्यात आधी आपण मोटोरोलाचा जो आहे G34 हा वाला हँडसेट आपण रिपेअर करणार आहे. याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे आपला सीपीयूचा. सीपीयू आहे याच्यामध्ये क्वालकॉमचा 7350 हा मॉडेल आहे सीपीयूचा. ठीक आहे. तिन्ही मोबाईल दाखवायचं कारण एक आहे की तिन्ही मोबाईलमध्ये वेगवेगळे सीपीयू आहेत आणि वेगवेगळे ग्लू आहेत. तो याच्यामध्ये जो आहे आपला सॉफ्ट ब्लॅक पेस्ट आहे. सॅमसंग A14 मध्ये एकदम माइल्ड व्हाईट पेस्टचा सीपीयू आहे, एक्सिनॉस सीपीयू. ठीक आहे. आणि OnePlus जो आहे आपला 11R, तर याच्यामध्ये एकदम हार्ड ब्लॅक पेस्ट सीपीयू आहे. तर तिन्हीवर आपण काम करणार आहे. पण सगळ्यात आधी आपल्याला हा जो डिव्हाइस आहे, हा पीस आहे, हा रिपेअर करून द्यायचा आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे हा अर्धा एक तास हा मोबाईल एकदम व्यवस्थित चालतो. ठीक आहे. पण नंतर ना हा फ्रिक्वेंटली रिस्टार्ट व्हायला चालू होतो. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण हा पीस रिपेअर करणार आहे. पीसची कंडिशन एकदम फ्रेश आहे. अजून कुणी हा पीस ओपन नाही केलेला आहे. मदरबोर्डचं कुणी काही काम नाही केलेलं आहे. तर याचं काम आपलं सिंगल शॉट जर सक्सेस झालं तर पीसचा जो परफॉर्मन्स आहे हा बेटर होईल. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण हा पीस रिपेअर करूया. सगळ्यात आधी आपण याचा पॅनल ओपन करणार आहे. पाहू शकतात मदरबोर्ड आपण फिक्स केलाय पीसीबी होल्डरमध्ये आणि बाजूचे जे UFS आणि रॅम जे आहे ती पण आपण व्यवस्थित कव्हर केलेली आहे. आता आपल्याला जो सीपीयूच्या बाहेर जो आलेला ग्लू आहे तो आपल्याला आधी कट करायचा आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपण सीपीयू लिफ्टअप करणार आहे. सीपीयू काढताना सगळ्यात आधी सीपीयूचा जो नॉस्कट पॉईंट आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. या सीपीयूचा नॉस्कट पॉईंट इथं आहे. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण आता ग्लू कट करून घेऊयात आणि सीपीयू काढूयात साईडला. ग्लू व्यवस्थित कट करून घेतलाय. आता सीपीयू काढण्यासाठी आपल्याला स्क्रॅपर कुठून टाकायचं ते बघायचं एकदा. तर सेफ जागा आहे जिथे आपले कंपोनंट कमी हलतील अशी जागा आहे आपली या साईडला. इथे आपण आपला बेंडवाला जो स्क्रॅपर आहे तो टाकून इझिली सीपीयू आपण बाहेर काढू शकतो. साईडला ते हलका फ्लक्स टाकून घेऊ आपण.
तर किती इझिली आपला सीपीयू साईडला निघालाय. सीपीयू काढण्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सीपीयू काढताना घाई बिलकुल करायची नाही आपल्याला. एकदम इझिली कुठलाही ट्रॅक डॅमेज न होता सीपीयू आपला व्यवस्थित निघालेला आहे. तो आपण मदरबोर्ड जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत पटकन एकदा मदरबोर्ड क्लीन करून घ्यायचा आहे आणि मग नंतर आपण सीपीयू आयसी जे आहे त्याच्याकडे लक्ष देऊयात. लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस तुम्ही फ्रेश कुठल्या तरी मदरबोर्डवर काम करतात त्यावेळेस जी पेस्ट येते सीपीयूच्या खाली तर ती 217 डिग्री सेल्सिअसची पेस्ट येते. तर त्याला आधी आपण मिनिमम टेम्परेचरमध्ये कन्वर्ट करणार आहे. तो आपण ही वापरतोय. मांडची सोल्डर पेस्ट आहे जी की 183 डिग्रीची आहे. ती सोल्डर पेस्ट आपण हे जे सगळे बॉल आहेत ते न्यूट्रलाइज करून घेणार आहोत आधी, जेणेकरून आपल्याला परत डिसोल्डर करण्यासाठी सोपं जाईल. सोल्डर बॉल आपले न्यूट्रलाइज झाले. आता आपण डिसोल्डर वायरने ते व्यवस्थित एकदा स्क्रब करून घेऊयात. तर जो एक्स्ट्रा जो ग्लू लागलेला आहे तो ग्लू लूज होऊन जाईल आणि आपल्याला काम करायला अजून सोपं जाईल. आपला मदरबोर्ड आणि सीपीयू व्यवस्थित आपले क्लीन झाले. सीपीयू आपला रिव्हॉल्व झालेला आहे आणि मदरबोर्डवर काही प्रिंट आपले मिक्स झालेले आहेत. या कॉर्नरला एक आहे आणि सेंटरला काही पॉईंट आहेत, तर ते पण आपण व्यवस्थित सेपरेट केले. आता फायनल स्टेज आहे आपली सीपीयू फिक्स करायची. आपण एकदा सीपीयू फिक्स करून पाहूयात फोन आपला चालू होतोय का. नाही जर चालू झाला तर मग आपण नंतर चेक करूया याच्यामध्ये अजून काय प्रॉब्लेम आहे. सीपीयू काढताना जशी आपण घाई केलेली नाहीये तसंच बसवताना सुद्धा आपल्याला घाई नाही करायची आहे. व्यवस्थित अलाइन होऊ द्यायचा आहे सीपीयू आणि मग नंतर आपण हिट करणार आहे. जे अलाइनमेंट कॉर्नर आहे ते व्यवस्थित विजिबल राहायला पाहिजे. इथे एक आहे, तिथे एक आहे आणि वरती या साईडला आहे. ठीक आहे, तर ते कॉर्नर आपल्याला विजिबल ठेवायचे आणि मग नंतर हिट करायचं आहे.
CPU आपला व्यवस्थित फिक्स झाला आहे. मदरबोर्ड थंड होऊ द्यायचा, त्याच्यानंतर आपण एकदा चेक करून पाहूया फोन आपला ऑन होतोय का नाही. बघू शकतात फोन आपला सक्सेसफुली ऑन झालेला आहे. आणि या कामानंतर ना हा फोन आपला जो आहे हा लोगो रिस्टार्ट किंवा थोड्या वेळाने रिस्टार्ट होणं हा प्रॉब्लेम येणार नाही आहे. इथे USB मीटरवर पण तुम्ही पाहू शकता 2.2 एम्पियर घ्यायला लागला आहे, जो की एकदम एक्झॅक्ट आणि ॲक्युरेट पॉवर कन्झम्पशन आहे. तिथे पाहू शकतात मोबाईलची जी बॅटरी आहे ती 42%. आपण मोबाईल एकदा पॉवर ऑन करून पाहूया. तो बेसिकली बघायला गेलं तर हे काम जास्त अवघड नाही आहे. ठीक आहे, बस तुमचं हँड स्किल प्रॉपर असायला पाहिजे. कुठला CPU कसा काढायचा आहे, त्याला हीट आणि टेम्परेचर कुठलं ठेवायचं आहे, हॉटगन कुठली वापरायची आहे याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि ते आम्ही आमचं जे ट्रेनिंग बॅच आहे त्या बॅचेसमध्ये आम्ही हे इन्फॉर्मेशन प्रॉपर प्रोव्हाइड करतो. बघू शकतात फोन आपला कम्प्लिटली बूट झाला आहे सध्या. ठीक आहे, पॉवर खूप बेसिक आणि सिम्पल प्रॉब्लेम होता याच्यामध्ये, जो की CPUचा प्रॉब्लेम होता. फक्त CPUचं काम करणं थोडं क्रिटिकल आहे. फक्त तुमचं हँड स्किल प्रॉपर पाहिजे. ठीक आहे, मोटोरोला G34 मॉडेल आहे हा 5Gचं, जो की आपण रिपेअर केलेला आहे. थँक्यू सो मच.